नमस्कार, मी तृप्ती कुंभार. जोगेश्वरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. इंडिया सुपर बाईक फेस्टिवलचे आयोजन शनिवारी अमनोरा टाउन सेंटर येथे करण्यात आले. मेरा नाम शुमी है, मैं ओवरड्राइव का एग्जीक्यूटिव एडिटर हूं और हम लोग यहाँ पे इंडिया सुपर बाइक फेस्टिवल के लिए हैं, जो कि पूना में तीसरी बार हो रहा है. इंडिया में कई बार होता है साल में. हमने बैंगलोर में इवेंट किया है, दिल्ली का प्लान है, चेन्नई का प्लान है और इवेंट 2 दिन चलता है, वीकेंड में रहता है, जिसमें बहुत सारे सुपर बाइक्स आते हैं, ओनर्स आते हैं, दे पार्क देयर बाइक्स, कॉम्पिटिशन्स होते हैं, दे कम्पीट फॉर प्राइजेज, देयर इज गियर ऑन सेल, आप सेफ्टी गियर, हेलमेट, जैकेट वगैरह खरीद सकते हैं. बहुत ही मज़ेदार इवेंट है. 2 दिन हम लोग यहाँ पे रहेंगे, बहुत मज़ा करेंगे. अगर आप लोग पूना में हैं, ये देख रहे हैं, तो ज़रूर आके देखिए. इस तरह की बाइक्स एक साथ इतनी सारी एक जगह पे आपने कभी नहीं देखी होंगी. आप आके देखिए. आप ये माहौल बिल्कुल एक फेस्टिवल जैसा है. ये सुबह 11 बजे से शुरू होता है, रात को 10 बजे तक चलता है और पूरा टाइम ऐसा लगता है कि दिवाली चल रही है. सारा टाइम यहाँ पे कुछ ना कुछ एक्शन चालू रहता है. बहुत ही मज़ेदार इवेंट है, ज़रूर आइए. यहाँ पे आई थिंक 8 बजे तक चलेगा, उसके बाद कॉन्सर्ट्स होंगे या म्यूजिक होएगा तो बहुत देर तक चलता है, 10 बजे तक चलता है. माझं नाव अमोल तळपदे आहे आणि मी हा कार्यक्रम दरवर्षी खेळवतो पुण्यामध्ये. आता आम्ही बँगलोरमध्ये सुद्धा केला होता यावर्षी, तर पुण्यात हा तिसऱ्यांदा करतो आपण. आणि इव्हेंटची खास मुख्य गोष्ट म्हणजे आता जे मोठे मोटरसायकल्स आहेत सुपर बाईक, तर ह्याला घेऊन आजच्या तारखेत लोकांना खूप हे वाटतं की गाड्या फास्ट चालतात, तर आम्ही एक्सपो ठेवतो. त्याच्यामध्ये रायडिंग गिअर, त्याच्यामध्ये हेल्मेट्स, सेफ्टी गिअर, बरेचसे ग्रुप्स आता आपल्या महाराष्ट्रात फॉर्म झालेले आहेत. तर ते सगळे ग्रुप्स येतात बाईक्सने इथे, आपल्या मोटरसायकल शोकेस करतात आणि लोकांना बेसिकली एज्युकेट करतात. त्याच्यातून एकदा कसं होतं की प्रत्येक गाड्या भरपूर आहेत, पण असं काही ठिकाण नाही की सगळेजण एकत्र येऊन मस्ती करू शकतात किंवा एकमेकांना भेटू शकतात. आता काय झालेलं आहे, आता आम्ही हा कार्यक्रम घडवतो त्यामुळे लोक येतात सगळे एकत्र आणि एकमेकांची नवीन ओळख होते. नवीन बायकर्स दरवर्षी येतात, तर त्याप्रमाणे सगळ्यांना चांगलं वाटतं, आनंद होतो. गोष्टी आता जसं सुपर बाईक बेज आहेत, सुपर बाईक एक्सपो आहेत, त्याच्यानंतर बाईक कॉम्पिटिशन्स आहेत संध्याकाळी, त्याच्यानंतर लाईव्ह बँड्स आहेत, म्युझिक आहे, बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या भेटूया काही नवीन घडामोडींसह. नमस्कार.